आपण पाहूयात बीडमधील विलास घोले हत्या प्रकरणी मोर्चा काढण्यात आला। सौरव सोनवणेला अटक करण्याची मागणी आता आंदोलकांनी केली। मोर्चाला गुणरत्न सदावर्ते यांची उपस्थिती होती, तर मोठ्या संख्येने समाज बांधव देखील उपस्थित राहणार आहेत। तर विलास घोले हत्या प्रकरणामध्ये खासदार पुत्र सौरव सोनवणे याला अटक करा या मागणीसाठी बीडमध्ये मोर्चा निघणार आहे। रमेश घोले सहकुटुंब गेल्या 18 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत। शासन प्रशासन या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही आयोजकांनी केलाय। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापासून या मोर्चाला आता सुरुवात होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे। मोठ्या संख्येने आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी होतील। विलास घोले हत्या प्रकरणाच्या संदर्भात न्याय मिळावा या मागणीसाठी आता मोर्चा काढला जातोय। घोले हत्या प्रकरणी आपण जर बघितलं त्यांचे भाऊ 18 दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकाऱ्याला बाहेर उपोषणाला बसले आहेत। विशेष म्हणजे 18 दिवस झाले प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। आपल्यासोबत आज आहे तर एक विराट मोर्चा निघणार आहे। काय मागणी असणार आहे आपण हे जाणून घेणार। बाळासाहेब, काय मागणी असणार आहे? विराट मोर्चा निघणार आहे। 60 दिवसापासून विलास घोलेचा खून झाला। त्या खुनामध्ये जे काही आरोपी अटक केले, पण उर्वरित आरोपी जे पुराणी जॉबमध्ये जे आरोपी असतील त्यांना अटक केलेलं नाही। बाकी अजून काही मागणी आहेत, परंतु त्या आरोपीला अटक केली पाहिजे ही आमची मागणी। जर माझी स्पष्ट भूमिका आहे की जर पुराणी जॉबमध्ये नाव येत असेल तर एसपीनी त्याच वेळी क्लीन चिट दिली होती, यांचा काही संबंध नाही। याच्यात मला वाटतं एसपीचा दोष आहे आणि त्यांनी स्वतः होऊन क्लीन चिट अजून तपास नाही, काहीच नाही। मी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती करेल, या केसकडे गांभीर्याने लक्ष द्या। ही आता सुरुवात आहे, हे एक मोर्चा म्हणून सुरुवात आहे। येणाऱ्या काळामध्ये जे जे होईल त्याला शासन जबाबदार असेल। बीड पोलीस नेमके कोणाच्या ताटाखालचं मांजर झाले याचा आम्हाला संताप आलेला आहे आणि त्याच्यासाठीच आजचा हा मोर्चा आहे। ॲडव्होकेट सदावर्ते मोर्चात सहभाग होणार आहे। हो, काल त्यांचे संपर्क झाला आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेबांनी सांगितलं की मी आजच्या बैठकीसाठी येतोय आणि सर्वजण त्यांची वाट पाहतात। या मोर्चाच्या माध्यमातून हे प्रश्न नाही सुटला तर भविष्यात आम्ही पुढे आंदोलन सुरू करणार, राज्यभर आंदोलन सुरू करणार। आमिर हुसेन, जय महाराष्ट्र, बीड।